सध्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि याच पावसाळी अधिवेशनात विधानसभेमध्ये आज दोन आमदारांमध्ये, जे खरं तर एकमेकांच्या मित्रपक्षांचे आमदार आहेत, त्याच दोन आमदारांमध्ये काहीशी खडाजंगी किंवा मानपमान नाट्य पाहायला मिळालं। शरद पवारांचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि उद्धव ठाकरेंचे आमदार भास्कर जाधव यांच्यात कुणी भाषण करायचं यावरनं वाद झाला। जितेंद्र आव्हाड भाषण करणार होते, पण भास्कर जाधवांनी त्यांना थांबवलं। संख्याबळ जास्त असल्यामुळे आम्ही बोलणार अशी भूमिका भास्कर जाधवांनी घेतली। यावर आव्हाडांनी आक्षेप घेतला। अखेर भास्कर जाधवांनी आव्हाडांना थांबवलं आणि आपलं भाषण सुरू केलं। पण या दोन नेत्यांमधल्या आधी कोण बोलणार या मुद्द्यावरनं रंगलेल्या जुगलबंदीची चांगलीच चर्चा आहे। नाना पटोले साहेब अध्यक्षांनी पेपरावरती सही भास्कर जाधव असं आहे। नाही ते सेक्रेटरी त्यांच्या नावाबद्दल आमचा आक्षेप नाही आहे, कोणाच्या नावाबद्दल आक्षेप नाही आहे, पण क्रमवारीमध्ये बदल होता कामा नाही ना साहेब। जर मागच्या वेळेस ओपनिंग त्यांनी केलं होतं तर क्रम असाच फिरेल ना। काल परवापर्यंतच्या विरोधी पक्षनेत्यांनी कुणीही संधी दिली नाही, पण मी संख्येनं मोठा पक्ष असल्यामुळे एक जर ओपनिंग आपण केलं तर दुसरं मी माझ्या दुसऱ्या पक्षाला देतो, तिसरं मी माझ्या तिसऱ्या पक्षाला मीच ठरवून देतो। आपण मागचं रेकॉर्ड काढून बघा, कुणीही दिलेलं नाही। मुद्दा तो आता नाही। अध्यक्ष महोदय हा विषय काढा, जरूर काढा, काही हरकत नाही। त्याच्यामध्ये चूक झाली असेल तर दुरुस्ती करता येईल, परंतु जो संख्येनं मोठा पक्ष आहे तोच ओपनिंग करतो। आमचं आपसात भांडण काही आपसामध्ये नाही।